छत्रपती संभाजीनगरमध्ये खाकी वर्दीची मुजोरी आणि अमानुष चेहरा समोर आलाय। शहरातील जाधव मंडी परिसरात पोटाची खळगी भरण्यासाठी खिचडी विकणाऱ्या एका तरुणाची खिचडी पोलिसांनी चक्क रस्त्यावर फेकून दिली आहे। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांसाठी हे जेवण तयार केलं जात होतं त्याच अण्णाचा पोलिसांनी अपमान केल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांच्या या मुजोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। शहरातील जाधव मंडी हा परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो। लांबून आलेले शेतकरी आणि व्यापारी येथे पालेभाज्यांची विक्री करण्यासाठी येतात। या कष्टकऱ्यांच्या नाश्त्यासाठी विष्णू पडोळ हे आपल्या छोट्याशा हॉटेलमध्ये खिचडी तयार करत होते। मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत हॉटेल कसं सुरू ठेवलं असा जाब विचारत कोणतीही पूर्वसूचना न देता रागाच्या भरात खिचडीचं गरम पातेलं उचलून थेट रस्त्यावर फेकून दिलं। शहरात अनेक आलिशान हॉटेल्स आणि बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात। मद्यधुंद तरुण रस्त्यावर गोंधळ घालतात। त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या पोलिसांच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ज्या अण्णासाठी शेतकरी रात्रंदिवस राबतो त्याच अण्णाचा पोलिसांकडून झालेला हा अपमान पाहून उपस्थित नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केलाय। हे झालं साहेब, ते भगुन्याला लाता मारल्या, खिचडी खाली सांडून दिली आणि इथं मला सगळे शेतकरी ते बिचारे म्हणू लागले, तर मला जाऊ द्या, खाऊ द्या, आता ते पोलीसवाल्याचं काम आहे म्हणलं, बस एवढंच झालं। म्हणलं आता ते चालती म्हणलं पोलीसवाल्याची, म्हणून त्याच्यावर आपण त्याला आग्रह करीत नाही ज्यादा। काय केलं? काही नाही, आले धडाधडा भगुनी फेकले, लाता मारल्या खिचडीला सगळ्या ह्याच्या। बिचारे ते शेतकरी उभे राहिले लांब लांब जाऊन सनी। काय म्हणले शेतकरी? शेतकरी म्हणे यार बाबा लाता मारल्या आणि खिचडी फेकून दिली आणि कशाला उगाच हे केलं म्हणे। काय नाव तुमचं? माझं नाव विष्णू पडोळ। तुम्ही काम करता का? हा, माझीच हॉटेल आहे। काय झालं का नेमकं दादा? रात्री त्यांनी गाडी लावली, पोलीसवाल्यांनी समोर गाडी लावली। गाडी लावताना त्याने तिकडे गेलं पलीकडं, तिकडं खिचडीत गमीला फेकलं, तिकडं बघून फेकून दिलं, गाडीत बसला, सरळ गेला तिकडून, लगेच बाहेरून बाहेर टर्न मारला, सरळ गेला तो। रात्रीचा 12-12:30 टाइम असेल। तुम्ही बरं काय केलं? शहरामध्ये सगळ्या घाटाने पण येतात म्हणजे शेतकरी लागतं ना जेवायला, आम्हाला लागतं ना, आम्ही भाजीपाला घेतो ना, आम्हाला चहा पिणं पडते ना, असं आहे ना। मग शेतकरी काय खाईल? रात्री 11 वाजेपर्यंत मी येतो, मी आलेले चहा पितो, चहाच्या नंतर किंवा 12-12:30-1 वाजला असं आली गाडी, पलीकडली खिचडी फेकली, इकडली खिचडी फेकली। अन्न हे परम लोकायला खायला लागतं। इकडे भोजे वाहत्या, कॅट वाहत्या, इथं आम्हाला लोक आहे 100, त्यांना लागतं नाश्ता। ते काय घरी जाऊन नाश्ता जेवण करून नेऊ शकत, रात्री बेरात्री जाऊन सिटीत नाही जाऊ शकत। तिथून येत्या शहागणमधून, काही चौपाटीहून येत्या, काही कटिगेटून येत्या, काही इकडून येत्या, म्हणून हे पब्लिक येते। त्या कारणानं भाजीपाल्याला जागा लागते, त्यांना चहा पित्या, नाश्ता करत्या। मोबाईल कोण आणून दिलेले? त्याच्यात रेकॉर्डिंग नाही। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।